नमामि तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझविणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या ग्रंथराज दासबोध यातल्या समासांचं आपण चिंतन करतो आहोत, अभ्यास करतो आहोत. प्रवीणजी शास्त्री केळीकर यांच्या संत समागम लाईव्ह फेसबुक पेज या माध्यमातून आपण समर्थ वाङ्मयाच्या अभ्यासाचा, चिंतनाचा प्रयत्न करतो आहोत. आपण काल आणि परवा आणि त्यापूर्वी असे 3 दिवस तत्वांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला. पंचविषय, स्थूल देहांची तत्व, सूक्ष्म देहाची तत्व याचा आपण अभ्यास केला. आणि असं आपल्या लक्षात आलं की ज्यांना मी माझं म्हणतो आहे, कान, हात, पाय, अनेक ग्रंथी आहेत आणि या अवयवांच्या अधिष्ठानावर अनेक क्रिया चालतात. या सगळ्या क्रियांना आपल्याला असं वाटत असतं की हे सगळं माझं आहे आणि माझ्या हुकुमावर हे सगळं चाललेलं आहे. पण असं काही नसतं. ती सगळी तत्व
त्यांची एक रचना म्हणून काम करत असतात आणि ती जशी आपली नसतात तसंच ती माझ्यातला जो मी आहे त्यालाही ती आपलं मानत नाहीत। हे आपण काल पाहिलं। मी हा जो आहे तो स्वतंत्र आहे, तो परब्रह्माचा अंश आहे आणि या नरदेहामध्ये येऊन जर मला काय करायचं असेल तर त्याची प्राप्ती करून घ्यायची आहे। त्या परब्रह्म स्वरूपापर्यंत मला जायचं आहे। त्यासाठी एक साधना समर्थांनी जी सांगितली ती मला करायची आहे। असं आपण काल तत्वनिरूपण आणि मुक्ती चतुष्टय या दोन तनुचतुष्टय या दोन समासांमध्ये पाहिलं। यातून एक समर्थांना अपेक्षित आहे की आपल्याला जे शरीराचं किंवा देहाचं ममत्व आहे तर ते सुटलं पाहिजे। ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण सगळ्या गोष्टी या ममत्वानी बांधल्या जातात। घर असेल, ममत्व कसं असतं त्याचा एक प्रसंग एका कहाणीतून एका कथेतून येतो आणि तो म्हणजे असा आहे की एखाद्याने नुकतंच घर घेतलेलं आहे, घराचा व्यवहार झालाय आणि दुसऱ्या दिवशी रात्री अशी बातमी आली की त्या घराला आग लागली आहे। व्यवहार झालेला होता त्यामुळे या माणसाला खूप वाईट वाटतं। हा रडायला लागतो, जोरजोरात रडतो की मी मोठ्या महत्प्रयासाने घर घेतलं होतं आणि त्याला आग लागली आहे। कुणीतरी येऊन सांगतं की अजून त्याची रजिस्ट्री झालेली नाहीये। त्याला बरं वाटतं, कारण शेवटी काय की मी पैसे देऊन ते घर घेतलेलं आहे, हे त्याच्या पाठीमागचं ममत्व आहे। आपण एवढ्या जन्मापासून, जन्माच्या अगोदरपासून ज्या अवयवांना माझं माझं म्हणत असतो ती माझी नाही आहेत आणि त्यांनाही मी म्हणून जो आहे आत्मतत्व जे आहे ते त्यांचं नाहीच आहे। तेही ते मान्य म्हणजे ते समजतही नाहीत की हे आपलं आहे म्हणून। ती एक त्यांची रचना आहे आणि ती रचना अंतर्यामी असलेल्या हृदयस्थ परमेश्वराच्या अधिष्ठानावरती चाललेली असते। खरं तर हे सगळं काही झालेलंच नाही आहे। समर्थ म्हणतात आगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही। पण हा जो भ्रम आहे, हे जे दिसतं आहे ते सत्य मानतोय मी, मग किमान त्याचा निराश झाल्याशिवाय मी खरं काय आहे त्याकडे वळणार नाही। म्हणून समर्थांनी लागोपाठ दोन विषय आपल्याला सांगितले, तो म्हणजे तत्वनिरूपण आणि दुसरा जो समास होता त्याला लागून आलेला दशक 17 समास 8 समास 9 तनुचतुष्टय। आणि त्यामध्ये आपण स्थूळ देहाची, सूक्ष्म देहाची, कारण देहाची, महाकारण देहाची 4 अवस्था, 4 मात्रा, 4 भोग, 4 शक्ती, 4 स्थान, 4 वाणी असं सगळं बघितलं। ही 32 तत्व, 25 तत्व सूक्ष्म देहाची, 25 तत्व स्थूल देहाची, अशी 50 आणि 32 82 तत्व। आणि समर्थांनी पुन्हा त्यात 2 तत्व जोडली आहेत, ते म्हणजे कारण देह त्यातलं अज्ञान आणि महाकारण देहातलं ज्ञान। अशी ही सगळी 84 तत्व। समर्थ म्हणतात की निवांत एका ठिकाणी बसलं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे आणि हे माझं काहीही नाही असं म्हणून आपल्याला त्यातलं ते ममत्व सुटलं पाहिजे। या खरं माझं स्वरूप जे आहे तर ते परब्रह्म स्वरूप आहे की जे निष्क्रिय आहे, अक्रीड आहे, निरवयव आहे, त्याला रंग नाही, रूप नाही, छटा नाही, असं ते त्या स्वरूपापर्यंत मला जायचं आहे आणि त्याची मला प्राप्ती करून घ्यायची। हे मानवी जीवनाचं ध्येय आहे। ती जर प्राप्ती झाली, अशी संत महानुभाव आपल्या सोबत आहेत किंवा ज्यांच्या ग्रंथांचा आपण अभ्यास करतो आहोत, ही सगळी मंडळी ही सगळी त्या पदाला पोचून परत आलेली आहे आणि ती मुक्त झालेली आहे। म्हणजे जीवन जगणं आणि मुक्तता याचा तसा काही संबंध नाही। मुक्त होऊन जीवन जगता येतं, परंतु
जीवन संपल्यानंतर मी मुक्त होईन असं म्हणणं म्हणजे हा खुळचटपणा आहे, आपण आपल्याला फसवण्यासारखं आहे. त्यामुळे आपल्या मुक्त होण्याची जी प्रक्रिया आहे तर ती आपण आत्तापासून चालू केली पाहिजे. आणि जसं आपटे काका म्हणाले की मृत्यू तर कुणालाही चुकलेला नाही आहे. या जगाच्या पाठीवर जो जन्माला आला त्याला जाणं भाग आहे. पण एक आहे की ज्या दिवशी आमचं जाणं होईल त्याच्या अगोदर आम्हाला भगवंताला एकच प्रार्थना करायची आहे की मला माझ्या स्वस्वरूपाचं ज्ञान दे, मला माझं आत्मज्ञान प्राप्त करून दे, मला माझा मोक्ष दे, मला माझं ज्ञान दे, मला माझं कैवल्य दे, मला माझी सायुज्य मुक्ती दे, असं आपण म्हणूया. आणि समर्थांच्या पुढचा जो समास आहे तो आहे टोणप सिद्ध लक्षण. दशक 17 समास 10. 17व्या दशकातला हा शेवटचा समास आहे. आणि समर्थ रामदासांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये टोणपा हा शब्द अनेक ठिकाणी वापरलेला आहे. आता याचा जर आपण शब्दकोशामध्ये जर अर्थ पाहिला तर टोणपा म्हणजे बिनकामी माणूस, विनाकारण इकडे तिकडे फिरणारा आणि सारासार विचार नाहीये, असा त्याला टोणपा या शब्दाचा अर्थ आहे. समर्थ रामदासांनी तोच अर्थ या समासामध्ये घेतलेला आहे. टोणप सिद्ध लक्षण हा जो समास आहे या समासामध्ये समर्थ म्हणतात की ज्याला सारासार विचार नाही, ज्याला उच्च नीच काय ते समजत नाही, काय खरं काय खोटं, काय नित्य काय अनित्य, काय सार काय आसार हे ज्याला समजत नाही तो टोणपा आहे. आणि अशा माणसाच्या बुद्धीमध्ये आणि आध्यात्मिक क्षेत्रामधला जो माणूस आहे या दोघांच्या बुद्धीमध्ये पाहण्याच्या दृष्टीमध्ये खूप जमीन आसमानाचं अंतर असतं. आणि समर्थ असं म्हणतात या समासामध्ये समर्थांची तळमळ आहे. कळकळीनं समर्थ आपल्याला विनंती करतायत की टोणप्यासारखं न राहता आपण अभ्यास केला पाहिजे. आणि आपल्या सुदैवाने आपल्या भाग्याने आपण समर्थ वाङ्मयाच्या अभ्यासाकडे कित्येक वर्षांपासून वळलेलो आहोत. कुणी माऊलींची ज्ञानेश्वरी वाचता आहे, कुणी नाथ महाराजांचं भागवत वाचता आहे, कुणी दररोजची प्रवचनं आहेत गोंदवलेकर महाराजांची, तुकोबांच्या गाथा आहेत. या सगळ्या वाङ्मयाचा आपण अभ्यास केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, निधिध्यास केला पाहिजे, आचरणात ते आणलं पाहिजे. आणि मग समर्थ म्हणतात त्याप्रमाणे रोकडा आत्मसाक्षात्काराला वेळ लागणार नाही. समर्थ म्हणतात की असं जर नीट आपण अभ्यास केला आणि जीवनाकडे पाहण्याचा जर दृष्टिकोन बदलला तर आपलं प्रापंचिक आणि पारमार्थिक, ऐहिक आणि पारलौकिक ही दोन्ही आयुष्य आपली चांगली जातील. आपण यशस्वीपणे या दोन्ही आयुष्याकडे आपलं विजय संपादन करू शकतो, यश मिळवू शकतो. आणि जर समर्थ पुढे या समासामध्ये असं सांगतात की जर ते आपल्याला माहिती नसेल तर ते आपण जाणकारांकडनं शिकायला काय अडचण आहे. एखादी गोष्ट माहीत नसते, सगळ्याच गोष्टी काही अचूक होतात असं नाही, काही गोष्टी शिकाव्या लागतात. मग समर्थ म्हणतात की जाणकाराकडे गेलं पाहिजे, त्याच्याकडून ते शिकलं पाहिजे. कसं आहे की अधिकारी माणूस जो असतो, जो ज्ञानी माणूस असतो, त्याच्याकडनं आपल्याला माहिती घेता येते, त्याच्याकडे जाऊन आपल्याला प्रश्न विचारता येतात. जीवन कसं जगलं पाहिजे, ग्रंथांचा अभ्यास कसा केला पाहिजे, व्यवहार कसा केला पाहिजे, परमार्थ कसा केला पाहिजे, साधनेतले काही प्रश्न असतात, संशय असतात, या सगळ्यांचा आपण अभ्यास करून विचारू शकतो त्यांना. आपल्या मनातल्या शंका त्याचं निरसन करून घेऊ शकतो. कारण सगळ्यांनाच सध्या तरी लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे पैसा जरी असला तरी परिभ्रमण होऊ नाही शकत. त्यामुळे आपल्याच घरामध्ये बसून आपण फोनवर, म्हणून आज गुगल मीट आहे, झूम मीट आहे, त्यानंतर अशा अनेक फेसबुकच्या पेजेसच्या माध्यमातून आपल्याला हा अभ्यास करता येईल. आपल्या मनातल्या शंका आपण विचारू शकतो. समर्थ म्हणतात की अभ्यास करून ज्ञान संपन्न होणं हे मानवी जीवनाचं खरं ध्येय आहे. आणि
ज्ञानी माणूस. ज्ञानी माणूस म्हणजे भौतिकशास्त्रातलं ज्ञान नव्हे किंवा ज्योतिषशास्त्रातलं ज्ञान नव्हे, तर अनेक विषयांचा अभ्यास करायचा, आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करायचा आणि ते ज्ञान आपण मिळवलं पाहिजे. कुठल्याही क्षेत्रामध्ये ऐहिक असेल, प्रापंचिक असेल किंवा पारमार्थिक पारलौकिक असेल, विनाकारण 4 लोक करतायत त्यांच्या पाठीमागे आपण जावं आणि आपलं आयुष्य फरफटत घेऊन जावं, हे समर्थांना मान्य नाही आहे. अगदी पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा समर्थांना असं वाटतं की लोकांचा लोंढा चाललेला आहे एखाद्या बुवाच्या मागे, बाबाजीच्या मागे, म्हणून आपण डोळ्यावर पडदा आणून आपण लोक चाललेत म्हणून आपण त्यांच्या पाठीमागे जाणं म्हणजे आपण आपल्या आयुष्याचा आत्मघात करून घेतल्यासारखं आहे, असं समर्थांना वाटतंय. या समासामध्ये समर्थांनी अभ्यासोन प्रगटावे नाहीतर झाकोन असावे, असं जे एक उपदेश दासबोधामध्ये दिलेला आहे, त्याचं स्मरण आपल्याला या समास अभ्यास करताना आपल्या लक्षात येईल. आपण समास पाहूया. दशक 17, समास 10, टोणप सिद्ध लक्षण. श्रीराम समर्थ. श्रीराम. आवरणोदकी हटकेश्वर, त्या सगळे नमस्कार. महिमा अत्यंतची थोर, तया पाताळ लिंगाचा. श्रीराम. परंतु तेथे जाववेना, शरीरे दर्शन घडेना. विवेके आणावे अनुमाना, तया ईश्वरासी. श्रीराम. 7 समुद्रांचे वेढे, उदंड भूमी पहिलीकडे. शेवटी तुटलेकडे भूमंडळाचे. श्रीराम. 7 समुद्र ओलांडावे, तेथे जाणे कैसे फावे. म्हणून विवेकी असावे साधू जन. श्रीराम. या 4 ओव्यांमध्ये समर्थांनी हटकेश्वर एक महादेवाचं लिंग आहे आणि तिथं जाता येत नाहीये. आता असं आहे की सध्या श्रावण महिना आहे, आपल्याला कुठल्याही महादेवाच्या मंदिरात जाता येत नाहीये. सगळी मंदिरं बंद आहेत. लॉकडाऊनची परिस्थिती आहे. समर्थ असं म्हणतात की या पृथ्वीच्या पलीकडे 7 समुद्रांचे वेढे आहेत आणि त्यामध्ये हटकेश्वर नावाचं एक लिंग आहे. आवरणोदकी हटकेश्वर, त्यास घडे नमस्कार. महिमा अत्यंतची थोर, तया पाताळ लिंगाचा. पाताळामध्ये ते लिंग आहे, पाण्यामध्ये ते लिंग आहे आणि त्याचा फार मोठा महिमा आहे. समर्थ म्हणतात पण तिथं जाता येत नाहीये, शरीराने जाता येत नाहीये. समर्थ पुढे म्हणतात परंतु तेथे जाववे ना, शरीरे दर्शन घडेना. विवेके आणावे अनुमाना, तया ईश्वरासी. आपण अनुमानामध्ये आणू शकतो की नाही? आपण ध्यानामध्ये त्या आपल्या उपास्य दैवताला आणू शकतो की नाही? समर्थांना हे अपेक्षित आहे. विनाकारण गरज नसताना रांगा लावायच्या. मला मोठं आश्चर्य वाटतं. श्रावण महिना आला की महादेवांच्या मंदिराच्या समोर हजारो लोकांची रांग असते. 2-2, 3-3, 4-4 तास जातात, दर्शन होत नाही. नवरात्र आली का पहाटे 6 वाजल्यापासूनच रस्ते तुडुंब असतात. रोज वेगवेगळ्या रंगाच्या साड्या, गर्दी, हळद कुंकू. त्या जी देवी बसवलेली आहे नवरात्रातली, तिची तर काही रोज साडी बदलत नाही. पण हे अलीकडच्या काळामध्ये निघालेलं खूळ आहे. ते व्हॉट्सअपवर सगळीकडे फिरतात. उद्या कोणता रंग आहे? हिरवा. सगळ्या महिलांच्या साड्या हिरव्या. उद्या कोणता रंग आहे? नारंगी. सगळ्या नारंगी साड्या. कुणी सांगितलं हे? याला काही शास्त्राचा आधार आहे का? म्हणून तर त्यासाठी समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास आहे.
टोणप्रसिद्ध लक्षण. लोक करतायत म्हणून मी करायला पाहिजे का? मी त्याचा काही अभ्यास केला पाहिजे. मी त्याच्या पाठीमागे काय तत्व आहे ते तर जाणून घेतलं पाहिजे. न समजता कर्मकांडाप्रमाणे किंवा 4 लोक करतायत म्हणून मी ती कामं करत बसणं हे मानवी जीवनाचं ध्येय नाहीये आणि हे समर्थांना अपेक्षित नाहीये. समर्थ म्हणतात परंतु तेथे जावं ना त्या हटकेश्वरापर्यंत. अहो आपल्याला गावातल्या मंदिरात जाता येत नाहीये सध्या. कधी जाणार हटकेश्वराला? कधी जाणार त्र्यंबकेश्वरला? त्यामुळे समर्थ म्हणतात की परंतु तेथे जावं ना शरीरे दर्शन घडे ना. शरीराने दर्शन नाही होत. सगळी वाहनं बंद आहेत, मंदिरं बंद आहेत, दुकानं बंद आहेत. कसं जाणार तिथं? कुठल्या वाहनाने जाणार? आणि समजा कसंही करून गेलं तर दारच लावलेलं आहे ना, दर्शन कुणाचं घेणार? म्हणून समर्थ 3ऱ्या चरणात म्हणतात विवेके आणावे अनुमाना तया ईश्वरासी. आपण एक लक्षात घ्या, तत्वांचा झाडा मागच्या 2 समासांमध्ये आपण केला. तत्व निरसन आणि तनुचतुष्टय निरसन, तनुचतुष्टय निरूपण. समर्थांनी असं सांगितलंय की मुख्य देवास ओळखावे. काय करायला पाहिजे आम्ही? याला आमच्या परमपूजनीय आप्पांनी, वरदानंद भारतींनी एक सुरेख नाव दिलंय आणि त्याचं नाव आहे व्यभिचारी भक्ती. नवरात्र आलं देवीच्या मागे, श्रावण महिना आला महादेवाच्या मागे, सोमवारी महादेव, मंगळवारी देवी, बुधवारी गणपती, गुरुवारी अजून दुसरं काहीतरी, शुक्रवार व्यंकटेश, शनिवार भैरवा आहे, हनुमंत आहे. एक देव एक ठाव असं असलं पाहिजे. अहो समर्थांच्या चरित्रातला प्रसंग आहे. एका शिष्याने वर लिहिलं काय, कुठली तरी देवता प्रसन्न आणि जय जय रघुवीर समर्थ. कल्याण स्वामींनी त्या शिष्याला विचारलं, एकदा जय जय रघुवीर समर्थ आपण लिहिल्यानंतर पुन्हा अजून लिहायची काही गरज आहे का हे बाकीच्या इतर देवतांचं? श्री गणेशाय नमः, शारदा देवी सुप्रसन्न, सरस्वती माता प्रसन्न, महादेव प्रसन्न. एक राम आमच्या अंतःकरणात दृढ बसला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की देवाला आपल्या समोर आणता आलं पाहिजे आपल्याला. आणि त्यासाठी आपल्याला मानस पूजा सांगितलेली आहे. घरामध्ये बसून पाहिजे ते अत्तर, पाहिजे ती फुलं, पाहिजे ते आसन, पाहिजे तो चंदनाचा पाट, सप्त समुद्रांचं पाणी, सप्त नद्यांचं पाणी, चंदन मिश्रित गंध, बदामाचा शिरा नैवेद्यासाठी. मानस पूजेमध्ये सगळं करू शकतो ना आपण. पुढे समर्थ म्हणतात, जे आपणास नव्हे ठावे ते जाणतयास पुसावे, मनोवेगे तने फिरावे हे तो घडे ना श्रीराम. जे चर्मदृष्टीस नव्हे ठावे ते ज्ञानदृष्टीने पहावे, ब्रह्मांड विवरून राहावे समाधाने श्रीराम. समर्थ म्हणतात खूप आता अनेक तीर्थांपर्यंत जाऊन आलो आपण, आता काही करायची गरज नाही. ब्रह्मांड सगळं फिरून आलेलं आहे. आता एका ठाई बसा. बैसोनी एके ठाई आवडीने आळवावा भगवंत. एका ठिकाणावर बसायचं. जे आपणास नव्हे ठावे, ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत, अभ्यासातल्या आहेत. 2 दिवसाखालचा एक प्रसंग आहे आणि सगळी मंडळी मातब्बर आहेत.
पण होतंय काय की काही वेळा असे प्रसंग येतात आणि त्यामध्ये एक असा आहे की आपला 11वा दशक आणि त्यातला 4था समास, तर 5वा समास राजकारण निरूपण, अशी थोडी चर्चा चालू होती. आणि ते म्हणाले की दशक 11वा समास 5वा ओवी क्रमांक 18, जो बहुतांचे सोसीना त्यास बहुत लोक मिळेना, बहुत सोसिता उरेना महत्व आपुले. हे समर्थ विरुद्ध का सांगतायत? मी म्हणलं अशा अनेक ओव्या आहेत. उपाधीस विस्तरावे, उपाधीत न सपडावे, व्यापासारी का हव भाव, जैसे व्याप तैसे वैभव, तोला सारी का हाव भाव लोक करीती. व्याप वाढवायला सांगतात समर्थ, लगेच सांगतात संगीत चालीला तो व्याप, नाहीतरी अवघाची संताप, व्याप आटोप करावा, गुंडाळून घ्या, वाइंडिंग अप करा. तसं इथं आहे. लोक जो बहुतांचे सोशीना, अनेक लोकांचं सहन करता आलं पाहिजे. त्यांनी उणं दुणं बोललेलं आपण ते मनाला नाही लावून घेतलं पाहिजे. ज्ञानी पुरुष आहे, महंत आहे. 11वा दशक आपल्याला माहिती आहे की इथून समर्थांचा दासबोध एक वेगळा रंग घेऊन आपल्या समोर येतो, एक वेगळा आयाम घेऊन आपल्या समोर येतो. समर्थांनी 10 दशकांपर्यंत एका प्रापंचिकाला, एका शिष्याला ज्ञानावस्थेपर्यंत परिपूर्ण केलेलं आहे. आणि असा ज्ञानी माणूस 11व्या दशकापासून त्यांनी समाजकारण पाहिलं पाहिजे, राजकारण पाहिलं पाहिजे, धर्मोद्धार, राष्ट्रोद्धार केला पाहिजे आणि आपली साधना अव्याहत चालू ठेवली पाहिजे. म्हणून 11व्या दशकापासून दासबोध एक वेगळा आयाम घेऊन आपल्या सगळ्यांच्या समोर येतो. आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे. त्यातली ही ओवी आहे, जो बहुतांचे सोसीना त्यास बहुत लोक मिळेना. आपण जर लोकांना हिडीत फिडीत बोलायला लागलो तर कुणी आपल्यासोबत येईल का? लोकांचं सहन केलं पाहिजे. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण, ही उक्ती आपल्याला माहिती आहे. मग लोकांचं सहन करत राहिलं तर लोक मिळतात. पण समर्थ पुढे काय सांगतात आपल्याला? प्रिकॉशनरी स्टेटमेंट आहे हे, फार आहारी जाऊ नका. 3रा चरण समर्थ सांगतात, बहुत सोसिता उरेना महत्व आपुले, अति परिचयात अवज्ञा. आता हा त्यांच्याकडे ते थोडा खल चालला. असं कसं काय सांगितलं, असं कसं काय सांगितलं? ते म्हणाले बाबा दुपारी 2 वाजता प्रवचन असतं, त्यांना विचारूयात. मी म्हणलं बरोबर आहे, विरोधाभास आहे, पण आपलं महत्व जर नाही राहिलं तर कशासाठी सगळा व्याप करायचा आहे? म्हणून समर्थांनी ते सांगितलंय, बहुत सोसिता उरेना महत्व आपुले. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच खाचाखोचा आहेत दासबोधामध्ये. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. आम्हाला समजेल ते कधी समजेल? आम्ही जर त्यात खाली 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 उतरलो तर. प्रत्येक शब्दाचा अर्थ आम्हाला वेगळा भासेल, प्रत्येक चरणाचा अर्थ आम्हाला वेगळा भासेल. उतरलं पाहिजे खाली. विवरणे स्वच्छंदपणे, सहजपणे आकाशात घिरट्या मारणारा पक्षी तुम्ही डोळ्यासमोर आणा, असं आपल्याला समर्थांच्या वाङ्मयामध्ये विहरता आलं पाहिजे. मनात कुठलाही किंत नाहीये, कुठली अडचण नाहीये. आणि जिथं आपल्याला अडेल तिथं विचारायला काय हरकत आहे? म्हणून समर्थ म्हणतात, जे आपणास नव्हे ठावे ते जाणतयास पुसावे, मनोवेगे तने फिरावे हे तो घडे ना श्रीराम. मन तर काय, त्याला खूप स्पीड आहे, मोठी गती आहे, त्याच्यासोबत आपण जाऊ शकतो का? मी आता इथं बसलेलो आहे आणि मनामध्ये विचार आला, जम्मू काश्मीरला परवाचा स्वातंत्र्य दिन झाला, कित्येक वर्षात पहिल्यांदा झाला. मी लगेच जम्मू काश्मीरमध्ये पोहोचलो. शरीर जाईल का? मनोवेगे तने फिरे ना. मनाच्या स्पीडने जाता येत नाही. मनोवेगे तने फिरावे हे तो घडे ना. हे घडत नाहीये.
जे आपणास नव्हे ठावे ते जाणतयास पुसावे. जाणत्यासी पुसो जाणे, जाणत्यापाशी शिको जाणे. समर्थ म्हणतात की नाही, जाणत्यापाशी लेहो जाणे. काय काय करायला सांगतात. म्हणून आपल्याला गुरु सगळीकडे लागतात का नाही. अगदी आई वडिलांपासून गुरु चालू होतात. शाळेतले शिक्षक आहेत, नोकरी करत असताना तिथले गुरु आहेत. हे सगळे गुरु आम्हाला डाळ तांदळाची विद्या शिकवतात. जीवन कसं जगावं एवढं सांगतात. पण जीवन जगून काय मिळवायचंय शेवटी. जगतं तर सगळेच जगतात, पण काय मिळवायचंय हे समजलं पाहिजे. त्यासाठी दासबोध आहे. ते जाणतयास पुसावे. पुसावे हा शब्द, पुसणे हा शब्द म्हणजे कापड घेऊन पुसणे नव्हे. जाणकाराजवळ जायचं आणि फार तुझ्यावर धूळ आलीये, फार भिजलास का तू, 3-4 दिवस झाले सूर्यदर्शन नाहीये, कुठून बाहेरून आलं का, थांब तुला पुसून देतो, असं नव्हे. पुसणे म्हणजे विचारणे. हा मराठवाड्यातला शब्द आहे आणि समर्थांचं बालपण जे आहे ते मराठवाड्यात गेलेलं आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात ते जाणतयास पुसावे. जे चर्मदृष्टीच नव्हे ठावे ते ज्ञानदृष्टीने पाहावे. चर्मदृष्टी म्हणजे हा दिसतो तो डोळा. या डोळ्याने सगळ्याच गोष्टी दिसतात का? बरं, डोळा आहे म्हणजे सगळं दिसतंय का? आपण पाहिलं आता तनुचतुष्टयमध्ये. नुसते डोळे असून उपयोग नाही, त्याच्या पाठीमागे चक्षुशक्ती पाहिजे. आणि ती शरीरातलं चैतन्य नसेल तर ती शक्ती काम करत नाही. देह सोडलेला आहे, प्रेत पडलेलं आहे. डोळा नाहीये का? कान नाहीये का? नाक नाहीये का? हात नाहीयेत का? ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय जशीच्या तशीच आहेत. पण प्राण नाहीये. मग लोक म्हणतात लवकर उचला, कोरोनाचे दिवस आहेत, पटकन सगळं आटपा, जास्त उशीर करू नका. ते हॉस्पिटलवाले सांगतात 2 तासात सगळं उरका, केवळ 10 माणसं तिथं जा, उशीर केला तर आम्ही घेऊन येऊ. मग टेस्टिंग होईल, स्वॅब टेस्टिंग, रिझल्ट येतील 2 दिवसानंतर. आणि ते जर पॉझिटिव्ह आले, काही गडबड झाली तर तुम्हाला प्रेत मिळणार नाही. आम्ही त्याची काय विल्हेवाट लावायची ते लावू. किती भयानक झाले. खूप गती घेतली आपण. मनोवेगे, बुलेट ट्रेन, जेट विमान, 8 पदरी रस्ते. कशासाठी? पळतोय, धावतोय धावतोय धावतोय. आज 4 महिने झाले स्टँड स्टील. हलतो कुठे आता? खरंच एवढी स्पीड, एवढी गती कामाची आहे का? लोकांना वेळ नाहीये. 2 मिनिट 5 मिनिट. कुणाला 4 महिन्याखाली फोन केला तर त्यांनी सरळ सरळ सांगावं, फोन करून या बरं का, म्हणजे मी असेन नसेन घरी, मला वेळ आहे नाही आहे. आता वेळच वेळ आहे. काही लोकांकडे वेळच वेळ आहे, आपल्याकडे वेळ नाहीये. आपल्याला प्रवचन आहे, अभ्यास आहे, पत्रद्वारा दासबोध अभ्यास आहे, मनोबोध विशारद आहे, प्राज्ञ परीक्षा आहे, समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा आहेत, दासबोध सखोल अभ्यासचे स्वाध्याय सोडवायचे आहेत, गीता धर्म मंडळाच्या गीताच्या परीक्षा आहेत. किती उपक्रम चालू आहेत. पडवीवरचा दासबोध परमपूजनीय अक्कांनी, दासबोध सखोल अभ्यासच्या संयोजक, पडवीवरचा दासबोध आता आउट ऑफ प्रिंट होता. तो मार्च मध्ये त्याचं प्रकाशन केलं आपण, पुन्हा तो छापला आणि त्याचं प्रकाशन केलं. दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमातल्या समीक्षकांचा मेळावा झाला पंत महाराजांच्या बाळेकुंद्रीला, बेळगाव जवळ. आणि 2 दिवस आम्ही तिथं होतो. खूपच सुरेख वातावरण ते पंत महाराजांचं, तो मठ, ती पवित्रता, ती रमणीय स्थळ ते. आणि सगळ्यांना बाळेकुंद्री महाराजांच्या पादुकांना अभिषेक करतायत.
सगळ्यांना, जिथे म्हणजे ज्यांनी नोंदणी केलेली आहे सगळ्यांना हात लावता येतो त्या पादुकांना. ज्या शिळेवर त्यांनी सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्राटक केलं, साधना केली, ती शिळा तिथे आहे. एक मोठा दगड आहे, त्यावर त्यांनी साधना केलेली. 52-53व्या वर्षी पंत महाराज गेले. त्या ठिकाणी तो विषय वेगळा आहे. त्या ठिकाणी आपण पडवीवरचा दासबोध या परमपूजनीय अक्का स्वामींच्या ग्रंथाचं प्रकाशन केलं. अक्कांना असं वाटत होतं की 40 दिवस सुट्टी आहे आणि 40 दिवस मुलांना कथा सांगायच्या. आणि ती जी मुलं आहेत तर ती मुलं वेगवेगळ्या स्वभावाची आहेत. कुणी हेकट आहे, कुणी अभ्यासू आहे, कुणी लाजाळू आहे, कुणी बंडलबाज आहे, कुणी अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचं आहे. अशी ही मुलं मुली 5-6 जणांचं टीम आहे ती. आणि अक्का स्वामी त्या मुलांना आजीच्या रूपाने दररोज 40 दिवस गोष्टी सांगतायत आणि त्या गोष्टींना दासबोधातल्या ओव्या जोडलेल्या आहेत. अत्यंत सुरेख ग्रंथ आहे. जवळपास 250, 250 ग्रंथ तर लॉकडाऊनच्या काळामध्ये मला नाही वाटत की कुठल्या ग्रंथाची एवढी विक्री झाली असेल. 200-250 ग्रंथ लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण पाठवलेले आहेत. आणि सांगायचा मुद्दा असा आहे की कोण काय काय करतंय बघा ना. आदिशक्ती नावाचा ग्रुप आहे बीडला, मोठा ग्रुप आहे. अनेक ठिकाणी त्यांची मंडळं आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक आपल्या व्यासपीठावरच्या अनेक जणांची त्या व्यासपीठावर आदिशक्ती ग्रुपवर समूहावर प्रवचनं झालेली आहेत. संध्याताई कुल्लटकर आहेत, पुष्पाताई कदम आहेत, त्यानंतर मेधा कुलकर्णी आहेत. तर या मेधा कुलकर्णींनी काय केलं की पडवीवरचा दासबोध त्या आदिशक्ती ग्रुपच्या लोकांनी विचारलं की तुम्ही किलबिल नावाचं आमचं एक वेगळं आम्ही पेज चालू केलंय म्हणाले, त्यावर तुम्ही काही सांगाल का. आणि योगायोगाने एक 2-4 दिवस अगोदरच त्यांच्या हातात तो ग्रंथ पडलेला होता, पडवीवरचा दासबोध. पडवीवरचा दासबोध आणि स्वयंपाकघरातला दासबोध असा आपण दोन्ही ग्रंथ एकत्र. स्वयंपाकघरातला दासबोध 30-32 पानांचा आहे. पडवीवरचा दासबोध तो जवळपास 270-260 पानांचा आहे. असा 300-325 पानांचा हा ग्रंथ झालेला आहे. आणि आता दररोज त्या गोष्टी रूप 2-2.5 पान आहेत फक्त, ते वाचून दाखवायचं आहे. अभिवाचन. आजी काय म्हणतीये, मग गणपत काय म्हणतोय, मग उषा काय म्हणतीये, महेश काय म्हणतोय. किती कल्पकता आहे. कुणी अभ्यास करतंय, कुणी त्यावर लिखाण करतंय. डफगाणी आहेत, भेदक गाणी आहेत, जुना दासबोध आहे, अभंग आहेत. अनेक जण अनेक उपक्रम करतायत. असा आपल्याला विषय आपला होता की ते ज्ञानदृष्टीने पाहावेत. आणि ही ज्ञानदृष्टी येण्यासाठी संतांचं वाङ्मय आपल्याला त्याचा अभ्यास केला पाहिजे. भौतिक दृष्टी येऊन उपयोग नाही. चर्मदृष्टीला दिसेलच असं नाही. मी ते सांगत होतो की ती अवयव तिथंच असतात आणि हे पृथ्वी तत्वच या पृथ्वीवर राहतं. बाकी आप, वायू, तेज आणि आकाश ही सगळी निघून जातात आणि केवळ या देहाला, प्रेताला इथं टाकतात आणि ते सगळे निघून जातात. त्यांना कुठलाही मुलाहिजा नाहीये. वेळ आली, त्यांच्या मनात वाटलं ते निघून जातात. थोडे दिवस राहू दे, काही घरात कार्यक्रम आहेत असं त्यांना कधीच वाटत नाही. आम्ही मात्र त्यांच्या भरोशावर काय काय करत असतो. समर्थ पुढे म्हणतात, मध्ये आहे भूमीचे चढळ, म्हणून आकाश आणि पाताळ, ते चढळ नसता अंतराळ, चौकडे श्रीराम, तयास परब्रह्म म्हणावे, जे उपाधी वेगळे स्वभावे, जेथे दृश्य मायेच्या नावे, शून्याकार श्रीराम. ते हटकेश्वर जे आहे तर ते समर्थ असं म्हणतात की हे चढळ आहे. एक मध्ये पृथ्वीचा भूभाग आहे आणि एक तुकडा आहे
किंवा चढळ म्हणजे पडदा सुद्धा येतो. मध्ये आहे भूमीचे चढळ, एक तुकडा आहे, मध्यभाग आहे. म्हणून आकाश आणि पाताळ. मध्ये चढळ आहे, मध्ये भूमी आहे, वर आकाश आहे, खाली पाताळ आहे. 3 लोक आपण म्हणतो ना, त्रैलोक्य निवासी, त्रैलोक्य चालक, ते परब्रह्म. समर्थ म्हणतात ते उपाधी वेगळे, त्याला काय आकार नाही, रंग नाही, त्याच्याकडे क्रिया नाही, ते हलत नाही, निश्चळ आहे, अजन्म आहे. ते असतची असे आहे. सृष्टी निर्माणाच्या पूर्वी होतं. सृष्टीला त्यांनी निर्माण केलं, सृष्टीचा विकास घडवला आणि सृष्टीच्या रूपाने ते अनेकविध होऊन नटून पुढे आलं. आणि प्रलयानंतर सगळी सृष्टी संपून जाईल. मी कोळीष्टकाचं उदाहरण आपल्याला दिलं. एका कोपऱ्यात कोळी जाऊन बसतो, आपल्याच तोंडातून एक चिकट पदार्थ काढतो आणि सुंदर नक्षीदार जाळं तयार करतो. ते जाळं त्याच्या भक्ष्याच्या लक्षात येत नाही, किंवा त्या जाळ्याच्या मोहकतेने त्याचं भक्ष्य तिथे येतं, अडकून पडतं. हा कोळी जातो, त्याला खातो आणि पुन्हा ते सगळं जाळं खाऊन घेतो आणि दुसरीकडे निघतो. परब्रह्म हे असं आहे. आपल्या शक्तीवर त्याला उपादान कारण आणि निमित्त कारण तोच आहे. मध्यंतरी आपण त्यावर चर्चा केली. माती, पाणी हे उपादान कारण आहे, कुंभार हे निमित्त कारण आहे, सोनं उपादान कारण आहे, सोनार निमित्त कारण आहे. ही 2 कारणं असल्याशिवाय नवनिर्मिती घडत नाही. मातीची भांडी तयार करतो कुंभार, सोनार अनेक दागिने तयार करतो. ते अनेकविध दागिने पाहत असताना हे मुळात सोनं आहे याचा सुद्धा आम्हाला विसर पडतो. काय घेतलं? कानातल्या बुगड्या घेतल्या, काय घेतले? झुमके घेतले, नथ घेतली, चपलाहार घेतला, पोहेहार घेतला, पाटल्या घेतल्या, बांगड्या घेतल्या, पैंजण घेतली, जोडवे घेतले. पण या सगळ्यामध्ये एक तत्व आहे, ते आमच्या लक्षात येत नाही. दृष्टीचे देखणे दृश्य, मनाचे देखणे भास, मनातीत निराभास, विवेके जाणावे श्रीराम. समर्थ म्हणतात दृष्टी आणि मन हे दोन्ही आपल्या समोर खोटं उभं करतात. दृष्टीचे देखणे दृश्य, आणि आपल्याला माहिती आहे दृश्य हे मिथ्या आहे, नाशिवंत आहे, क्षणाक्षणाला त्यात पालट होत जातोय, ऱ्हासाकडे चाललेलं आहे सगळं. आज आणलेली मेणबत्ती, आज आणलेलं कुठलीही वस्तू घ्या, ती आपण जशी जशी वापरू तसा तसा तिचा ऱ्हास होत जातो, नाशिवंत आहे सगळं. दृष्टीचे देखणे दृश्य नाशिवंत आहे, मनाचे देखणे भास आहे. मन जे आम्हाला, कारण मन हे सुद्धा एक इंद्रिय आहे. मन ही माझी विभूती आहे, भगवंत सांगतात. मनाचे देखणे भास, मनातीत निराभास. मनाच्या पलीकडे, भासाच्या पलीकडे केवळ वस्तू दिसणं, केवळ परब्रह्म, त्याची प्रचिती घेणं, त्याच्याशी तदाकार होणं, ही खरी साधना आहे. आणि समर्थ म्हणतात की हे विवेके जाणावे. सार आसाराचा विवेक करा, आत्मानात्म विवेक करा, नित्यानित्य करा. म्हणून तो नित्य केला पाहिजे, म्हणून तो नित्यानित्य विवेक आहे. दृश्यभास अवघा बिगडे, विवेक तेथे पवाडे, भूमंडळी ज्ञाते थोडे, सूक्ष्मदृष्टीचे श्रीराम. वाच्यांश वाचेने बोलावा, न बोलता लक्षांश जाणावा, निर्गुण अनुभवास आणावा, गुणाचे न योगे श्रीराम. निर्गुणाला कसं तुम्ही जाणणार? समर्थ म्हणतात निर्गुण अनुभवास आणावा. तो कसा अनुभवाला येईल? न बोलता लक्षांश जाणावा. कारण शब्द हे माईक आहेत. तेथे लज्जायमान झाली
वाणी. समर्थ म्हणतात ना सद्गुरु स्तवनामध्ये, सद्गुरु वर्णवेना. ते जे मूळ तत्व आहे, परब्रह्म तत्व आहे. सद्गुरु म्हणजे समर्थांनी ते परब्रह्म तत्व या दृष्टीनंच मांडलंय. तिसऱ्या समासात सद्गुरु स्तवन. मग त्याला उपमा कशाची देणार? सूर्याची उपमा दिली, मेरू दंडाची दिली, सागराची दिली, सोन्याची दिली, परिसाची दिली. किती उपमा दिल्या, सगळ्या उपमा लागू पडत नाहीये. माया झाली लज्जायमान. म्हणून इथं समर्थ म्हणतात, वाच्यांशे वाचेने बोलावा. वाचेने बोलून काहीच उपयोग नाही. न बोलता लक्षांश जाणावा. जिथं शब्द नाही चालणार तिथं आपलं लक्ष कुठं असलं पाहिजे? परब्रह्माकडे असलं पाहिजे. त्याला जाणून घेणं म्हणजे माझं मूळ स्वरूप जाणून घेणं. नाना गुणास आहे नाश, निर्गुण ते अविनाश. ढोबळ्याहून विशेष, सूक्ष्म देखणे श्रीराम. ढोबळ्याहून विशेष. ढोबळा म्हणजे डोळा. आपण म्हणत नाही का ढोबळ मानाने, म्हणजे एक साधारण अंदाज. ढोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे. ती सूक्ष्म दृष्टी पाहिजे तर ते दिसेल. जे दृष्टीस न पडे ठावे, ते ऐकून जाणावे. श्रवण म्हणणे पडे ठावे, सकळ काही श्रीराम. श्रवण, मनन, निधिध्यास आणि आत्मसाक्षात्कार या 4 पायऱ्या आहेत, आपल्याला माहिती आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, श्रवण मनने पडे ठावे. त्याला जर जाणून घ्यायचं असेल, त्याचा जर अंदाज घ्यायचा असेल, ते शब्दांनी नाही दाखवता येत. किंवा असं समर्थ म्हणतात, माते हाती धरून द्यावे, असं शक्य नाही ना. एखादी वस्तू ती मी हातात धरून तुझ्या समोर ठेवली, असं नाही होत. जे दृष्टीस न पडे ठावे, दृष्टीला दिसत नाही, ते ऐकून जाणावे. त्याला केवळ ऐकू शकतो आणि ऐकून आपण त्याचा अंदाज बांधू शकतो. अष्टधेचे जिनस नाना, उदंड पाहता कळेना. अवघे सगट पिटावेना, कोणी एके श्रीराम. सगळे गदे गोडे एक बराबर होतील का? प्रत्येक धातू घेतला, गरम करायचा आणि ठोकत राहायचं त्याच हातोडीने, चालेल का? नाही चालणार. किती विविधता आहे. समर्थ म्हणतात, अष्टधेचे जिन्नस नाना. पंचभूतात्मक सृष्टी, हे पंचभूतात्मक देह आणि त्यात घातलेले त्रिगुण, सत्वरज तम, आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी, हे पंचमहाभूत आणि त्रिगुण असे मिळून 8. या जगाच्या पाठीवर या अष्टधा प्रकृती व्यतिरिक्त काहीही नाही. किती आहेत जिन्नस? समर्थ म्हणतात, नाना जिन्नस. अष्टधा प्रकृतीमध्ये किती विविधता आहे पहा ना. अहो, पक्षीच किती पक्षी आहेत, जलचर किती आहेत. आपल्या आयुष्यात आपण अनेक प्राणी, अनेक पक्षी, आपल्या 60, 70, 100, 125 काय जे आयुष्य मिळेल ते मिळेल, पण त्या आयुष्यामध्ये आपण पाहिलेलं सुद्धा नाहीये. अहो, पाहिलेलं तर राहू द्या, त्यांचं नाव सुद्धा आपल्या कानावर पडलेलं नाहीये. एवढ्या वनस्पती आहेत आणि एवढे जीवजंतू आहेत. अष्टधेचे जिनस नाना, उदंड पाहता कळेना. अवघे सगट पिटावेना, कोणी एके श्रीराम. सगट सारखी स्थिती झाली, तेथे परीक्षाच बुडाली. चवी नटाने कालविली, नाना अन्ये श्रीराम. सगट सारखी स्थिती झाली, सगळं एकत्र मानून चालणार नाही. पाषाणच घेऊन पहा, समर्थांनी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. अहो, दगड आहे,
पण तो दगड माणसापेक्षा श्रेष्ठ आहे समर्थ म्हणतात आणि पटवून देतात आपल्याला. एक दगड घ्या, त्याच्या खपल्या काढा, पाथरवट काढतो, सगळं ठोकून 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 काढतो आणि एक सुबक अशी मूर्ती उभा करतो. हजारो लाखो रुपये किंमत आहे त्या मूर्तीची. पाषाणच आहे ना, दगडच आहे ना. आणि माणसं खचाखच मरतायत, तिची किंमत नाहीये. हजारो माणसं रोज मरतायत, हजारो काय लाखो मरतायत वेगवेगळ्या आजारांमध्ये. कोरोना धरून मग ऍक्सिडेंट आहेत, ट्युबरक्युलोसिस आहे, एड्स आहे, कॅन्सर आहे, काय काय आजार आहेत. आणि जे सगळे आजार ज्या कणगीमध्ये ठासून ठासून भरलेले आहेत आणि त्याला आम्ही म्हणतो हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे. माहीत नाही किती बॅक्टेरिया आहेत, किती जीवाणू आहेत, किती व्हायरसेस आहेत, किती विषाणू आहेत, किती परोपजीव जंतू जंत आमच्या पोटात किती असते. पोटातले जंत एवढे होतात, मी पाहिलेलं आहे. लहान मुलगा खोकला तर खोकलला तर त्याच्या तोंडातून जंत बाहेर पडला. म्हणजे किती जंत झालेत पोटामध्ये. शौचच्या वाटे जंत पडतात, कारण तो ट्रॅकच आहे तसा. अन्नासोबत ते निघतं. खरं तर ते एरवी निघत नाहीत. त्यांनी आतडी जी असते ना आपली इंटेस्टाईन, त्याला घट्ट धरून ठेवलेलं असतं. तोंड त्यांचं खुपसलेलं असतं मध्ये, कारण ते रक्त पित असतात. म्हणून ज्यांची वाढ ज्या मुलांची बरोबर होत नाही, मेंदूची वाढ असेल, शरीराची वाढ असेल, त्याला डॉक्टर म्हणतात की डिवर्मिंग करून घ्या, जंताचं औषध देऊन घ्या. आता तरी मुलं फार मातीत वगैरे खेळत नाहीत. नाही तर अगोदर ग्राउंडवर खेळायची मुलं, मातीमध्ये खेळायची. लोक बाहेर शौचाला बसलेले असायचे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की या जे जंतांचे जे अंडे असतात ना, तर ते अंडे या आपल्या स्किन, या ही जी मऊ स्किन आहे किंवा पायातली 2 बोटांमधली जी कातडी आहे त्यातून आत शिरतात, रक्तप्रवाहातून जठरात जातात, आतडीत जातात आणि तिथं ते फुटतात आणि त्यातून जंत बाहेर पडतात. काय विविधता आहे निसर्गामध्ये. काय जीवांची उत्पत्ती आहे, कशी ते जीव राहतात. समर्थ म्हणतात सगट सारखी स्थिती झाली, होऊ शकत नाही असं. खूप विविधता आहे. माहितीच नाही आम्हाला. एवढी वर्ष आम्ही जगतो, आम्हाला माहिती नाही किती प्राणी. अहो, आम्हाला आमच्या शरीराचं समजत नाही. समर्थ म्हणतात तुला तुझ्या शरीराचं समजत नाही, पराव्याची काय घ्यायची, दुसऱ्याचं काय समजतं तुला. सगट सारखी स्थिती झाली, तेथे परीक्षाच बुडाली. आता काय परीक्षा करणार, सगळे एका लेवलला आणल्यावर. लॉकडाऊन आहे, नो परीक्षा, नो एक्झाम्स, ढकला पुढच्या वर्गात. 2 वर्षाखाली सरकारने नियमच केला, 1ली ते 5वी का 7वी परीक्षा घ्यायची नाही. काय चाललंय. अहो, जोपर्यंत माझी कॅपेबिलिटी, माझी कॅपॅसिटी, माझी ॲबिलिटी, माझी एलिजिबिलिटी ही मला समजणार नाही, तोपर्यंत मी किती तयार आहे हे मला कसं समजेल. उगी पुढच्या वर्गात ढकलत राहा. कसे काय निर्णय होतात आपल्या कल्पनेच्या किंवा विचारशक्तीच्या बाहेर आहे सगळं. म्हणून समर्थ म्हणतात सगट सारखी स्थिती झाली, तेथे परीक्षाच बुडाली. कसली परीक्षा करणार, कुणाची परीक्षा घेणार. परीक्षा घेतली, सगळ्यांना बोलावलं, कोरोनाचं इन्फेक्शन वाढेल. आत्ताच्या एवढं सगळं लॉकडाऊन, कंट्रोल, संचारबंदी, त्यो करूनही हॉस्पिटल्स रिकामी नाहीयेत. काय परिस्थिती आहे पुण्यात, मुंबईमध्ये. आता काही हॉस्पिटल्सनी पॅकेजेस काढलेत. औरंगाबादच्या 2 हॉस्पिटलचे पॅकेजेस मी पाहिलेत. 11,000, 15,000. तुम्ही घरीच थांबा, फोनवर बोला,
तुम्हाला फोनवर मार्गदर्शन करण्यात येईल. तुम्हाला दम लागत असेल ऑक्सिमीटर देण्यात येईल. घरी बसून ऑक्सिजन घ्या. हॉस्पिटलला येऊ नका, पण आमचं मीटर चालू ठेवा. फोनवर आम्ही बोलू, आम्ही तुम्हाला पाहणार नाही. तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात, मूल आहात, तुम्हाला काय डायबिटीस आहे, कॅन्सर आहे, टीबी आहे, काही का असे ना, पैसे भरा. 11,000 15,000 7 दिवसाचे. घरी तुम्ही तुमच्या एका रूम मध्ये बसून राहा. सकाळ दुपार संध्याकाळ आम्हाला फोन करा, किंवा आमचा फोन येईल तेव्हा तुम्ही ते बोला. तुमची काय परिस्थिती आहे ती सांगा, आणि ते मग ते तिकडनं औषधं पाठवतील तुम्हाला. त्याचे पैसे वेगळे. एक थर्मामीटर देतील, त्याचे पैसे वेगळे. बाजार आहे सगळा. समर्थ म्हणतात, सगट सारखी स्थिती झाली, तेथे परीक्षाच बुडाली. चवी नटाने कालविली, नाना अन्ने श्रीराम. चवी नटाने कालविली, नाना अन्ने. यावरून मला एक प्रसंग फार टची आहे, अंतःकरणाला जाऊन भिडलेला प्रसंग आहे. मी 19 वर्षापासून शिवथरघळीमध्ये जातो आहे, आणि मला वाटतं की माझं ते एक 4-5वं वर्ष असेल. आणि मी घळीमध्ये बसलो होतो, एकटाच होतो. दुपारची वेळ होती, आणि ते जे गुरुजी आले त्यांनी नैवेद्य दाखवला समर्थांना. शिवथरघळीमध्ये समर्थांना, कल्याण स्वामींना, रामरायाला नैवेद्याची 3 ताटं घेऊन यावी लागतात. ते दाखवलं, आणि काय कुणास ठाऊक समर्थांची कृपा माझ्यावर व्हायची होती त्या दिवशी. फार हृदय प्रसंग आहे. ते गुरुजी मला म्हणाले, आता ही गोष्ट 15-16 वर्षाखालची, कारण 19 वर्ष झाली की मी चाललो आहे. समर्थ बोलावून घेत आहेत, कुठलाही अडचण नाही, काही त्रास नाही. रजा, शारीरिक व्याधी, घरातली कामं, कार्य. नोव्हेंबरमध्ये काल निर्णय आलं की मी कोजागिरी पौर्णिमेपासून 7 दिवस मार्किंग करून ठेवतो. घरातलं कुठलंही कार्य त्या पिरियडमध्ये करणे नाही, आणि जर करायचं असेल तर मला अपेक्षित धरू नका, असं स्पष्ट सांगितलेलं आहे. तर मग ते मी तिथं एक 15-16 वर्ष झाली या गोष्टीला. नैवेद्य दाखवला, आणि ते गुरुजी म्हणाले, प्रसाद घेणार का? अहो, मी एका वेगळ्या ह्याच्यामध्ये होतो, आणि असा शांत बसलेला, डोळे मिटून. आणि ते गुरुजी म्हणाले, प्रसाद घेणार का? एकदम भानावर आलो मी. खरं तर शिवथरघळीमध्ये काही खायचं प्यायचं नाही, तिथं बोर्ड आहे, घळीमध्ये बसून काहीही खाणे नाही. पण आता गुरुजी म्हणताय, समर्थ समोर आहेत, नाही कसं म्हणायचं? मी म्हणाला, अहो माझं भाग्य आहे. तर ते मला म्हणाले, पण एक कंडिशन आहे, एक शर्त आहे. म्हणलं काय? ते म्हणाले, हे सगळं कालवायचं, आणि खाली एक शीत सांडायचं नाही. पोळी, वरण, भात, भाजी, गोड नैवेद्यासाठी म्हणून केलेलं, कोशिंबीर, मीठ, हे सगळं कालवायचं म्हणाले. काय सांगू तुम्हाला, मी माझ्या आयुष्यातला अत्यंत हृदय प्रसंग आहे. आणि मी ते सगळं कालवलं. नैवेद्याला किती असतं ते, काही एक पोळी, मुठभर भात, एका भाताच्या मुदीवर दही, एकावर साधं वरण, असं ते सगळं टाकलेलं. ते सगळं ताट मी पुसून साफ केलं. केवळ पाण्याने धुवायचं एवढंच बाकी, काही खरकटत तिथं राहिलं नाही. एक शीत सुद्धा खाली पडला नाही. काय पाहिजे आयुष्यात अजून यापेक्षा, मला सांगा. चवी नटाने कालविली, नाना अन्ने. समर्थांच्या जीवनामध्ये असं झालेलं आहे का नाही? तपस साधनेच्या काळात समर्थ नाशिकला राहायचे, आणि त्या अन्नाचा आपल्या जिभेला कुठलीही चव येऊ नये. हे पाहिजे, ते पाहिजे, ते नको, हे हवं, असं वाटू नये.
एक तर कोरडी भिक्षा घ्यायची, पानगेशी भाजायचे, नैवेद्य दाखवायचा, ज्या माशांनी कमरेच्या खाली टोचा माराव्या त्याच माशांना खाऊ घालावं, एक गाईला घास द्यावा आणि उरलेलं आपण प्रसाद म्हणून घ्यावा. किंवा जी भिक्षा मिळाली आहे शिजवलेली, ती भिक्षा पाण्यामध्ये गोदावरी आणि नंदिनीच्या पात्रामध्ये ती सगळी भिक्षा वस्त्रामध्ये धरून सगळं त्यातलं तिखट गोड सगळं जाऊ द्यावं. जमेल का हो आपल्याला हे असं? एखादा दिवस आमच्या भाजीला मीठ जास्त झालं, तिखट कमी पडलं किंवा तिखट जादा झालं, किती आपल्याला चिडचिडेपणा येतो. मग कशासाठी करायचा हा अभ्यास? आम्हाला आमच्या चित्तवृत्तींना जर कंट्रोल करता येत नसेल, नियंत्रण करता येत नसेल, आम्हाला आमच्या राग लोभ मोह ह्याच्यावर जर आम्हाला नियंत्रण करता येत नसेल, तर समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास कशासाठी करायचा? छबी नटासारखं राहिलं पाहिजे. हे हवं ते नको, कुछ नाही. असेल तर असू दे, नसेल तर नसू दे. म्हणून माझ्या आयुष्यात तरी मी कित्येक वर्षांपासून मीठ कमी पडले मागत नाही, मीठ जादा झालंय तर सांगतही नाही. असं आपलं हळूहळू आपण आपल्या आचरणात बदल करता आला पाहिजे. श्रवण, मनन, निधिध्यास. निधिध्यास म्हणजे ते सगळं मनन केलेलं, चिंतन केलेलं आमच्या जीवनामध्ये उतरवता आलं पाहिजे, आम्हाला आमच्या आचरणात आणता आलं पाहिजे. त्या तत्वांवर प्रयोग म्हणून आमचं आयुष्य चाललं पाहिजे. थेरॉटिकल नव्हे, प्रॅक्टिकल लाईफ, समर्थांनी दिलेल्या तत्वांवर. उंच नीच कळे ना ज्याला, तेथे अभ्यासाची बुडाला. नाना अभ्यासे प्राणी आला, सुटिका कैची श्रीराम. समर्थ म्हणतात अनेक ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे, अनेक तत्वांचा अभ्यास केला पाहिजे, अनेक विषयांचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून आम्हाला समर्थ सांगतात कसं राहावं, कसं बोलावं, कसं जगावं, कसं खावं, कसं प्यावं, कसं लिहावं, कसं झोपावं. 350 वर्षापूर्वी एवढे जीवनाचे अनेक कंगोरे, अनेक आयाम समर्थांनी लख प्रकाशात उजळवून टाकलेले आहेत. 350 वर्षापूर्वी मानवी जीवनाचा एवढा सूक्ष्म विचार कुणी केलाय? आपण फार भाग्यवान आहोत. आपण समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो आहोत, फार भाग्यवान आहोत. समर्थ म्हणतात उंच नीच कळे ना ज्याला. समजलं पाहिजे काय खरंय काय खोटंय. वेड लागो न झाले ओंगळ, त्यास सारखेची वाटे सकळ. ते जाणावे बाष्कळ, विवेकी नव्हे ती श्रीराम. सगळं सारखं मानून कसं चालेल? काय खरंय काय खोटंय हे दृश्य विश्व खरं मानून चालेल का? एकत्र आली तेने तू आपुली मानिली, कैसी रे पडत मूर्खा. असं कसं सगळं तू आपलं मानतो आणि मागच्या जन्मीचे नातेवाईक आणून ठेवले तुझ्या समोर? तर आपलं भाग्य आहे मागच्या जन्मीचं काही आठवत नाही. 2-4 वर्षाखालचं काही आठवत नाही, मागच्या जन्मातलं काय आठवणार आहे? ज्यास अखंड होतो नाश, त्याशीच म्हणती अविनाश. बहुचकीच्या लोकास काय म्हणावे श्रीराम. समर्थांनी बहुचकीचे लोक म्हणजे बरळणारे, बडबडणारे, असंबद्ध बडबडणारे, नुसती बडबड नव्हे, असंबद्ध बडबडणारे आणि बरळणारे. आपल्याला माहिती आहे सन्यपाताचे नि बरळे. खूप ताप वाढलेला आहे, 102, 103 टेम्परेचर आहे. माणूस बरळतो, असंबद्ध बरळतो, किंवा स्मृती कमी झाली आहे,
आजारपण आहे, वृद्धाप्य आहे, तेव्हाही माणूस बरळतो. अशा लोकांना बहुचक अशी बिरुदावली समर्थांनी दिलेली आहे. समर्थ म्हणतात, ज्यास अखंड होतो नाश. अरे क्षणाक्षणाला ऱ्हास होतोय ना. 2 वर्षाखाली कुणाला पाहिलं, आज पहा केस पिकली आहेत, दात झडली आहेत, डोळ्यांना दिसत नाहीये, चालताना पाठीला बाक आलाय, खाली बसले तर पुन्हा उठताना करतायत, चालणं होत नाहीये, वाचता येत नाहीये, लिहिता येत नाहीये, हाताला कंप आहे. अखंड होतो. समर्थ म्हणतात, ज्यास अखंड होतो नाश. मरे एक द्याचा, मरे एक दुजा शोक वाहे. पुढचा मरतोय पण मागचा काहीच अर्थ घेत नाही त्यातून. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे. तोही पुढे मार्गाला जावंच लागतं त्याला. माझा क्लासमेट आहे, होता, 15 तारखेची गोष्ट आहे. एकत्र राहिलो आम्ही, एका रूम मध्ये राहिलो वेटरनरी कॉलेजला असताना. अत्यंत हसरा माणूस, कधीही कुठल्याही प्रकारचं ताण टेन्शन कधीही त्यांनी आयुष्यात घेतलं नाही. पुण्याला होता, आता 6 महिन्यानंतर रिटायरमेंट आहे, म्हणून पुण्यातच जाऊन स्थायिक व्हावं म्हणून मागच्या वर्षी ट्रान्सफर करून घेतली ताथवडे फार्मला. झेंडावंदन केलं. सकाळच्या झेंडावंदनाचे फोटो पडतायत. ऑफिसमध्ये सगळे बसलेले आहेत. आता सगळी योजना लावायची, ध्वज कोण खाली घेणार, संध्याकाळी लक्ष ठेवायला पाहिजे, अशी ती सगळी व्यवस्था लावून निघायचं म्हणून तयारी करत असताना 9:15 वाजता खुर्चीवरच कोसळला. 7:15 वाजता घरातून बाहेर पडलेला माणूस 9:15 वाजता डेड बॉडी घरी आली. किती क्षणभंगूर आहे. समर्थ म्हणतात ते खोट आहे का? अखंड होतो नाश, ज्यास अखंड होतो नाश. आज कोण गेलंय, उद्या कोण गेलंय. आपल्या या व्यासपीठावरच्या सौ रेवा देशपांडे आहेत, त्यांनी मला मध्यंतरी लिहिलं, परिचयातले नात्यातले 4 जण कोरोनानी गिळले. किती अवघड आहे. काय आमचं आयुष्य तरी आम्हाला समजत नाहीये. आम्ही मात्र या दृश्य विश्वामध्ये एवढे लिप्त झालेलो आहोत. पंचीकरणाचा तत्व झाडा, तत्व निरसन किती वेळा करायला पाहिजे. रोज निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सवेची जाते. जोपर्यंत आम्ही ऐकत असतो, जोपर्यंत आमचं श्रवण चालू असतं, मनन चालू असतं, तोपर्यंत आम्ही जमिनीवर असतो. निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता, झाला. 3:15 3:30 आम्हाला वेध लागतात. दुपार संध्याकाळचं जेवण आहे. अवघड आहे. ज्यास अखंड होतो नाश, त्यासीच म्हणती अविनाश. बहुचकीच्या लोकास काय म्हणावे श्रीराम. काय म्हणावं आता. समर्थक आपल्या कपाळावर हात मारून घेत आहेत. तळमळ आहे हो समर्थांना आपल्याबद्दल. समर्थांना वाटतं की ही सगळी मंडळी हुशार व्हावी. मी तत्वनिरसन सांगितलं, पंचीकरण सांगितलं, या भूलभुलैयामध्ये हे अडकणार नाहीत, दृश्य विश्वाला आपलं मानणार नाहीत. कंटाळा येत नाहीये,
पण एकंदरीत मानसिकता मी सांगत होतो आपल्याला की, आणि हे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता सवेची जाते. आणि आपल्या सगळ्यांना याचा अनुभव आहे. किती जण किती वेळ राहतो आपण त्या स्थितीमध्ये. शिवथर घळीवर येताना काय आनंद असतो. कोजागिरी पौर्णिमा आहे, शिवथर घळीला जायचं आहे, दासचा साधना सप्ताह आहे. 4 दिवस एकदम त्या शाश्वत सुखाचे जातात. 5व्या दिवशीपासून लोक निघायला चालू करतात. 6व्या दिवशी आम्हाला घर घर लागते. घरी जायचंय, घरी जायचंय, घरी जायचंय. ज्या समर्थांच्या ओढीनं आपण आलेलो असतो. कारण पुढे तोंडावर सण आहे, दिवाळी आहे. आम्ही कधी विचार केला का घळीत करायची समर्थांसोबत? नाही विचार आला आपल्याला. आपण आपल्या आयुष्यातली एक दिवाळी शिवथर घळीत करायची समर्थांच्या सोबत. दरवर्षी तर आहोतच की आपण. दिवाळ सण करायचे, आयुष्य चाललं त्याच्यात. खूप मोठा धबधबा आहे आता घळीमध्ये, पण रस्ता तुटलाय. 8 दिवस झाले आणि रस्ता आता 5 ते 6 महिने दुरुस्त होणार नाहीये. वरंद घाट पुणे मार्गे व्हाया भोर, वरंद घाटातून जे आपण शिवथर घळीत जात होतो, तो वर्षी सारखं यावर्षी जाता येणार नाहीये. कठडा कोसळलाय आणि रस्ताच तुटलाय. साताऱ्या मार्गे जावं लागेल. जाऊया. ईश्वरे नाना भेद केले, भेदे सकळ सृष्टी चाले. आंधळे परीक्षवंत मिळाले, तेथे परीक्षा. समर्थ म्हणतात, ईश्वरे नाना भेद केले. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतो न राहिले. आहे की नाही? काय गुंताडा करून ठेवलाय. मनुष्य मात्र गुंतो न राहिले. पडतच नाही. पडतो म्हणतो आणि एक सर्कल वाढतो, पडतो म्हणतो बाहेर आणि एक सर्कल वाढतो. कोण वाढवतो? आपणच वाढवून घेतो सगळं. जयासी वाटे सुखची असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे. सकळ स्वजन तोडावे. त्याच्या सुखाच्या, त्याच्या भेटीसाठी समर्थ काय काय सांगतात. प्राण तोही द्यावा. ईश्वरे नाना भेद केले, भेदे सकळ सृष्टी चाले. आंधळे परीक्षवंत मिळाले, तेथे परीक्षा काही. सगळे आंधळे समर्थ सांगतायत. पण समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करताना आपल्याला एक डोळसपणा येतो, आपल्याला एक दृष्टी येते, एक व्हिजन तयार होत आहे. कसं पाहिलं पाहिजे माझ्याकडे आणि जगाकडे. येथे परीक्षेचा अभाव, तो टोणपा समुदाव. गुणची नाही गौरव, येईल कैचे श्रीराम. जो अभ्यास करत नाहीये, टाइमपास करतो, राहतो, इकडे जातो तिकडे जातो. आता कुणाकडे जायचं नाहीये ना, मग घरी बसून झोपा काढ. समर्थ त्याला टोणपा म्हणतात. खरे खोटे एकची झाले, विवेकाने काय केले, असा साधूजनी श्रीराम. पण जे साधू आहेत, जे साधना करणारे आहेत, ते मात्र आसार टाकून देतात आणि सार घेतात.
जियो तो ऐसा जियो कि सब कुछ मेरा आहे की नाही? जगलं पाहिजे. पद्मपत्र मिवांबसा, कमळाचं पान आयुष्यभर जोपर्यंत ते आहे कमळासोबत तोपर्यंत ते पाण्यात आहे. पण ज्या दिवशी तुम्ही त्याचा देठ बाजूला केला, पाण्यापासून, त्या झाडापासून, वेलीपासून, एक टिपूस, एक अणू एवढं पाणी त्याच्यावर राहत नाही. चिक्कूची बी आपल्याला माहिती आहे. आता श्रावण महिना आहे, उपवास आहे, आपण खात असाल ना चिक्कू. चिक्कू फोडा, बी कशी बाजूला निघते, फटकन बाजूला निघते. शोधायची गरज नाही, काढायची, बाजूला निघते. मक्याची कणीस आलेत, ते दाणे आहेत ते सोडतात का त्या कणसाला? तुम्ही भरडू खा, तोंडाने खा, त्याचा अंश त्या सोडा वाटत नाही. चिक्कूची बी व्हायचंय का आंब्याची कोय व्हायचंय, त्याचा विचार आपण केला पाहिजे. जियो तो ऐसा जियो कि सब कुछ मेरा है. प्रत्येकाला वाटलं पाहिजे यांचा मला उपयोग आहे, यांचा मला आधार आहे, यांच्यापासून माझा फायदा आहे, वाटलं पाहिजे. आणि ते केलं पाहिजे. हिमालयात जायचंय का तोंड लटकवून, उदास चेहरा करून? समर्थांना अपेक्षित नाहीये ते. समर्थांना त्यांचा महंत ज्ञानी आहे, साधना करतोय आणि समाज उद्धाराचं काम करतोय. असा महंत समर्थांना अपेक्षित आहे. टोनपा माणूस समर्थांना अपेक्षित नाहीये. खायचं प्यायचं, झोपा काढायच्या, बोलण्या बोलण्या आगळ पगळ गप्पा करायच्या, तासन तास घालवायचे त्याच्यात. असार सांडून सार घेतले साधू जनी. जे साधू आहेत, जे संन्यासी आहेत, संन्यासी म्हणजे षडन्यासी आहेत, जे घरातच राहत आहेत. गृहस्थाश्रम कशासाठी म्हणले? आम्ही गृहस्थी आहोत पण आश्रमवत जीवन जगतो आहोत. आणि ज्यांनी 6 विकारांचा त्याग केलेला आहे तो संन्यासी आहे, षडन्यासी आहे. उत्तम वस्तूची परीक्षा कैसी घडे न तद्रक्षा, दीक्षाहीना पासी दीक्षा येईल कैची. श्रीराम आपलेन ओंगळपणे दिशा करून शौचनेने, वेदशास्त्रे पुराणे त्यासे काय करीती. श्रीराम काय करतील साधू, काय करतील महंत, काय करतील सज्जन लोक, काय करतील वेद वेदांत शास्त्र पुराण गीता? माणूस ठीक नाहीये. किती साधा नियम आहे. आपले ना ओंगळपणे लहान राहायची सवय आहे. टॉयलेटला जाऊन येतो हात स्वच्छ धुवत नाही, पाय धुवत नाही. आता घरातच टॉयलेट आहे, किती स्वच्छता ठेवायला पाहिजे. पाय धुवायचे नाही, हात धुवायचे नाही. कुठून कुठे चाललो आम्ही? सगळीकडे सर्रास कमोड आहेत. आता सर्रास ज्यांना खाली मग घाण घ्या सगळी उडवून. अहो जिथं पाणी नाहीये तिथं कागद वापरायची. कागद कशासाठी आहे? मला इथं फार आठवण येते अशा गोष्टींची. 350 वर्षापूर्वी समर्थांची दृष्टी किती व्यापक आहे, किती सूक्ष्म दृष्टी. आपलेनं ओंगळपणे दिशा करून शौच नेणे, स्वच्छता ठेवतायत, मग होणार इन्फेक्शन. वेदशास्त्रे पुराणे त्यास काय करीती. श्रीराम काय करतील ग्रंथ, काय करतील शास्त्र?
आधी राखावा आचार, मग पहावा विचार. आचार विचारे पैल पार, विजय तो श्रीराम. समर्थ आता शेवटी मूळ मुद्द्यावर येतात. टोनपा होऊ नका, अभ्यास करा, साधना करा, आचार पहा. कुणाचा? जाणत्याचा. जाणत्यापाशी पुसावे, त्याच्याकडे जायला पाहिजे. तो कसा वागतोय, कसा बोलतोय, तसं आपण वागायचं नाही. तो जसं सांगतो तसं आपण वागायचं. गजानन महाराजांच्या हातात चिलीम आहे, ते जसं वागतायत तसं आपण वागायचं का? गजानन महाराज काय सांगतायत तसं वागायचं. आधी राखावा आचार, आचरण महत्वाचं आहे. मग पहावा विचार, विचारांचा प्रचार प्रसार. अंधार असून काय उपयोग आहे? म्हणून अगोदर आपलं आचरण बदललं पाहिजे, तर तो आदर्श आहे, तर लोक मानतात. आधी राखावा आचार, मग पहावा विचार. आचारे विचारे पैल पार, विजय तो श्रीराम. त्या पैल पारला जायला फार वेळ नाही लागणार. समर्थांचं वचन आहे, आत्मविश्वास देत आहे समर्थ. जे नेमकास न कळे, ते बाष्कळास के विकळे. डोळ सठकती आंधळे, कोण्या कामाचे श्रीराम. डोळे आहेत पण दिसत नाही, काय उपयोग आहे? डोळा आहे, दिसत नाही. बुबुळ आहे, दिसत नाही, त्याला दृष्टी नाहीये. तसं समर्थ म्हणतात, जे नेमकास न कळे, ते बाष्कळास के विकळे. एवढा गुप्त आहे, गुह्यतम आहे, की जो साधकाला कळतो. जे नेमकास न कळे, नेमस्त राहणाऱ्याला सुद्धा, नेटकं राहणाऱ्याला सुद्धा सहजी हे कळत नाही. ते बाष्कळाला काय समजेल? असंबद्ध बडबड करणाऱ्याला काय समजेल? पाप पुण्य स्वर्ग नरक, अवघेच मानिले एक. विवेक आणि अविवेक, काय मानावे श्रीराम. अमृत विष एक म्हणती, परी विष घेता. कुकर्मे होते फजिती, सत्कर्मे कीर्ती वाढे श्रीराम. आचार नसेल, नुसता विचार ठेवून काय उपयोग आहे? म्हणून समर्थ म्हणतात की कुकर्मे होते फजिती. आचार जर नसेल तर ते कुकर्म आहे, त्यातून फजिती होते. समाजामध्ये कोण येणार जवळ? इहलोक आणि परलोक, जेथे नाही साकल्य विवेक, तेथे अवघेच निरार्थक. सकळ काही श्रीराम. साकल्य विवेक, काय खोट काय, सारासार विवेक, सांगोपांग विवेक, सूक्ष्म विवेक. मी काही वर्षाखाली मैसूरला गेलो होतो. एक ट्रेनिंग होतं आणि ट्रेनिंग झाल्यानंतर मी बसमध्ये बसलो परत निघण्यासाठी. बेंगलोरला येऊन बेंगलोरवरनं रेल्वेने नांदेडला येणार. तर बसमध्ये त्या ट्रॅव्हल, तिथं अनेक लहान मुलं चंदनाच्या वस्तू आहेत म्हणून ते विकत होते. आता साहजिकच बाहेरचा जो माणूस असतो त्याला वाटतं की आपण काहीतरी न्यायला पाहिजे, इथली आठवण म्हणून. आणि चंदनाचं म्हणतोय हा पोरगा, स्वस्त आहे, त्याला चंदनाचं तेल लावलेलं. माणूस फसतो. रस्त्यावर बसलेले लोक असतात, ते आदिवासी टाईप लोक असतात. ते म्हणतात जंगलातून आणलेली आहे कस्तुरी आहे, चांगलं तूप घ्या, शुद्ध तूप आहे, घरचं आणलेलं आहे म्हणतात. मध आणलेला आहे म्हणतात, खेड्यातून आणला म्हणतात मध, मोहळ काढलं म्हणतात, कालच काढलं म्हणतात. काय काय लोक बनवा बनवी करतात. हे प्रापंचिक अवस्थेमध्ये, ऐहिक अवस्थेमध्ये आम्हाला सूक्ष्म फसवणूक टळेल का? आम्ही ग्राहक पंचायतीचं काम करतो, किती ठिकाणी फसव्या जाहिराती असतात.
7 दिन में गोरेपन. मी मागे आपल्याला म्हणालो की मी कंपनीला लिहिलं की मला 1 किलोचा डबा पाहिजे. माझा पेशंट म्हैस आहे, म्हशीच्या एकाच अंगाला लावतो मी, पूर्ण म्हशीलाही लावणार नाही. का तडी गोरी होते का? काय चाललंय? क्षणोक्षणी आम्ही फसतो आहोत. जसं ऐहिक जीवनात फसतो, प्रापंचिक जीवनात फसतो, तसंच पारलौकिक जीवनातही फसतो. अनेक बुवांच्या मागे लागतो. काय काय देऊन बसतो आम्ही. समर्थ इथं म्हणतात तो सूक्ष्म विचार आमच्या आचरणात असला पाहिजे. इहलोक आणि परलोक जीवन जगता आहात ना, भौतिक जीवनामध्ये राहत आहात ना, तरी सुद्धा परमार्थात जगता आहात ना, परमार्थ वाटेवर आहात, साधना करता आहात, तरी सुद्धा दोन्हीकडे इहलोक आणि पारलोक जेथे नाही साकल्य विवेक, सूक्ष्म विचार पाहिजे, सारासार विचार पाहिजे, आत्मनात्म विचार पाहिजे, नित्यानित्य विचार पाहिजे. तो जर नसेल तेथे अवघेच निरार्थक सकळ काही. मग सगळं आयुष्य पाणी पडल्यासारखे, धड इकडेही नाही धड तिकडेही नाही. इकडेही फसवा फसवी झाली आणि परमार्थातही बुडून गेला. सगळं गेलं. शेवटी समर्थ येतात. म्हणून संत संगेची जावे, सत्शास्त्रची श्रवण करावे, उत्तम गुणास अभ्यासावे, नाना प्रयत्ने श्रीराम. सहजासहजी हे शरीर नाही वळणार, सहजासहजी आमचं मन दासबोधाकडे नाही जाणार, सहजासहजी मनाचे श्लोक पाठ व्हावेत असं नाही वाटणार. नाना प्रयत्ने, अनेक प्रयत्न करावे लागतील, उदंड प्रयत्न करावे लागतील. समर्थ म्हणतात म्हणून संत संगेची जावी. जे देहधारी संत आहेत अशा संतांच्या सोबत राहावं, अशा साधूंच्या सहवासात राहावं, त्यांची सेवा करावी. आपल्याला लक्षात येत नाही देहधारी सद्गुरू असतात, पण तो एवढा जवळीक असते आपली. समर्थवती सुनील दादा चिंचोळकर किती जवळीक होती. आमच्या ठाण्याच्या प्रभुणे काकू एकदा म्हणाल्या, त्यांना खरोखर दर्शन झालेलं असेल रामाचं. झालेलं असेल साधना, पण आमच्या लक्षात येत नाही. का तर आम्ही त्यांच्या एवढ्या जवळ होतो की ते मोठे पण कधी दिलं नाही आणि त्यांनी जाणवू दिलं नाही. ही खासियत आहे त्यांची. मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे, मी तुमच्यापेक्षा फार मोठा आहे असं कधीही त्यांनी जाणवू दिलं नाही. कधी पाद्यपूजा करून घेतली नाही. अशा संताला शोधलं पाहिजे आणि त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. म्हणून संत संगेची जावे. ते कुठे नेत आहेत, काय करतायत, किती दिवस ठेवतायत ते विचारू नये. समजा आता ते संत तसे नाही मिळाले, आपल्याला शोधला पण आपला विश्वास नाही बसला, मग काय करावं? सोडून द्यावं सगळं? नाही. समर्थ दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात सत्शास्त्राची श्रवण करावे. अशा संतांचं, अशा साधूंचा, अशा समर्थांचा दासबोध अभ्यास करावा. सत्शास्त्र, अद्वैत ग्रंथ, जीवनाचा ऐहिक भाग आणि पारलौकिक भाग यशस्वीपणे संपादन करता येईल हे सगळं सांगणारा हा ग्रंथ आहे. सत्शास्त्राची श्रवण करावे, उत्तम गुणास अभ्यासावे, नाना प्रयत्ने. अनेक प्रयत्न करावे लागतील, तेव्हा आपल्याला लक्षात येईल. मग आता अनेक प्रयत्न करावे लागतील आणि मुख्य देवाला शोधावं लागेल. अनेक देवांचा हाट भरला, देवाचा हाट भरला बाजाराचा, नफा पाहावा देवाचा. आता या सगळ्या जंजाळातून आम्हाला तो मुख्य देव शोधता आला पाहिजे. जसा संत शोधता आला पाहिजे तसा देव शोधता आला पाहिजे. शोधायचा आहे म्हणून दशक 18 समास पहिला बहुदेवस्थान निरूपण.
त्याला समर्थ म्हणतात बहुजिन्सी. जिन्नस इकडे सांगितलं, अष्टदा प्रकृतीचे नाना जिन्नस. तसं पुढच्या समासामध्ये समर्थ म्हणतात बहुजिन्सी, म्हणजेच अनेक देवांचा राबता जिथं आहे. समर्थ कुठं कुठं जाऊन आले, समर्थांनी कुठल्या कुठल्या तीर्थक्षेत्रांना भेट दिल्या, पण एका देवाला शोधलं आणि त्याच्या सोबत राहिले. तो प्रवास करण्यासाठी उद्या दुपारी 2 वाजता आपण पुनश्च भेटूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थ